लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. राणी कृष्णाकडे एका मुलीला सोपवते आणि तिला म्हणते की मी तुला दिलेला शब्द पाळला आहे, आता तू मला दिलेला शब्द पाळ. मी तुला मुलगी दत्तक दिली आहे, त्यामुळे आता तू आमचं घर सोडून कायमची निघून जा. पुन्हा कधीही आमच्या घरामध्ये तू यायचं नाही. आणि राणीचं ते बोलणं ऐकून सिंधू तर खूप घाबरते. तिला काय करावं ते सुचत नाही, कारण ती सावीसाठी त्या ठिकाणी आलेली असते. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच त्यांना अचानक पोलिसांच्या गाडीचा आवाज ऐकू येतो आणि तो आवाज ऐकून राणीच्या पायाखालील तर जमीनच सरकते. ती खूप घाबरते आणि कृष्णाला विचारते की तू पोलिसांना इथे बोलावलं का? त्यावर कृष्णा म्हणते की फ्रेंड, काय बोलतेस तू? मी पोलिसांना इथे का बोलावेल? मी त्यांना नाही बोलावलं. मात्र राणी तिच्यावर मोठ्याने ओरडते आणि तिला गप्प बसायला सांगते. आणि मग ती त्या गोडाऊनच्या दरवाजाजवळ जाऊन बाहेर नेमकं काय सुरू आहे ते बघण्याचा प्रयत्न करते. तर तिला त्या ठिकाणी पोलिसांची गाडी आलेली दिसते आणि त्या गाडीत राघव असतो. आणि राघवला बघून तर राणीला मोठा धक्काच बसतो. ती खूप घाबरते आणि तोपर्यंत राघव त्याच्या टीमसोबत त्या ठिकाणी येतो. तर राणी त्या गोडाऊनचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न करत असते. मात्र राघव जोरात धक्का मारून तो दरवाजा उघडतो आणि त्यामुळे राणीच तोल जाऊन खाली पडते. मात्र राघव त्या ठिकाणी येतो आणि तिला सावरतो आणि राणीला बघून तर त्यालाही आश्चर्य वाटते. त्यानंतर तो त्याच्या टीमला त्या गोडाऊनची झडती घ्यायला सांगतो. ते सगळे लोक तिथे शोधाशोध करायला सुरुवात करतात. तर राघव राणीला विचारत असतो की तू इथे काय करतेस? तर राणी खूप घाबरलेली असते. काय बोलावं तिला सुचत नाही. ती फक्त राघवकडे बघत असते. तर राघव तिला विचारत असतो की मधू, तू इथे काय करतेस? कोणी सांगितलं तुला या ठिकाणी यायला? आणि त्यावर राणी मग त्याला खोटं सांगू लागते की मी इथे जवळच आले होते, तेव्हा मला हे गोडाऊन बघून असं वाटलं की कदाचित विनूची जी फ्रेंड किडनॅप झाली आहे तिला अशाच एखाद्या ठिकाणी ठेवलं असेल. आणि एकदा खात्री करून घेण्यासाठी मी या ठिकाणी आले. मी इथे सगळीकडे चेक केलं, मात्र इथे मला कोणीही दिसलं नाही किंवा काही संशयास्पदसुद्धा आढळलं नाही. आणि राणीचं ते बोलणं ऐकून राघव तिच्यावर चिडतो. तो म्हणतो की मुळात तुला इथे कोणी यायला सांगितलं होतं? आणि मग त्यानंतर तो त्याच्या टीमला सगळीकडे नीट झडती घ्यायला सांगतो आणि त्याचसोबत राणीला समजावतो की इथे येणं खूप रिस्की आहे. तू इथे एकटीच आली की तुझ्यासोबत कोणी होतं? आणि त्यावर राणी आजूबाजूला बघू लागते, मात्र तिला कृष्णा आणि ती मुलगी कुठेही दिसत नाही. त्यामुळे ती खूप घाबरते. तर राघव तिला विचारत असतो की काय म्हणतोय मी? तुझ्यासोबत इथे कोणी होतं का? मात्र राणी म्हणते की नाही, मी एकटीच आले होते. परंतु मनाशी ती खूपच घाबरलेली असते. तर दुसरीकडे कृष्णा म्हणजेच सिंधू त्या मुलीला घेऊन त्या गोडाऊनच्या बाहेर आलेली असते. ती मुलगी खूप घाबरलेली असते आणि रडतच म्हणत असते की मला माझ्या आईबाबांकडे जायचं आहे. तर कृष्णा तिला शांत करते, पाणी प्यायला देते आणि मग त्या मुलीकडे बघून तिच्या लक्षात येतं की तिने राघवच्या ऑफिसमध्ये जी फाईल बघितली होती त्या फाईलमध्ये याच मुलीचा फोटो होता. हिलाच किडनॅप करण्यात आलं होतं आणि त्यामुळे सिंधूला तर आश्चर्यच वाटतं. ती विचार करत असते की ही मुलगी तर विनूची मैत्रीण आहे, पण ती या मधूकडे आली कशी? तर दुसरीकडे राघव राणीला म्हणत असतो की हे बघ, जेव्हा आम्ही अशा एखाद्या मिशनवर येतो ना, तेव्हा सगळ्या गोष्टी आधीच ठरवलेल्या असतात. मात्र जर यामध्ये कोणी बाहेरची व्यक्ती आली तर आमचा प्लॅन फ्लॉप होऊ शकतो. त्यामुळे तू प्लीज आता इथून निघून जा. जर या ठिकाणी तू अशी दिसली ना तर तू खूप मोठ्या संकटात अडकू शकते. त्यामुळे तू आता इथून निघून जा. मात्र राणी नाटक करत म्हणत असते की राघव, मला तुझी खूप काळजी वाटते. मात्र राघव तिला सांगतो की माझी काळजी करण्याची गरज नाही. घरी जा, स्वतःची आणि विनूची काळजी घे. मी माझी काळजी घेण्यासाठी समर्थ आहे. आणि मग त्यामुळे राणी नाईलाजाने तिथून बाहेर पडते. पण तिला सिंधू आणि ती मुलगी कुठे गेली आहेत हे शोधायचे असते. ती खूप घाबरलेली असते आणि मनाशी म्हणत असते की काही करून मला लवकरात लवकर त्या दोघींना शोधायलाच हवं. आणि मग ती त्या गोडाऊनमधून बाहेर पडते. तर दुसरीकडे सिंधू त्या मुलीला शांत करत विचारत असते
की बाळा तुझं नाव काय आहे, तुझा पत्ता काय आहे. आणि त्यावरती मुलगी सांगते की ताई माझं नाव ईशानी आहे आणि मला माझ्या घराचा पत्तासुद्धा माहिती आहे. आणि त्यामुळे सिंधूला आनंद होतो आणि मग त्यानंतर ती त्या मुलीला शांत करत मिठी मारते आणि तिला समजावते की तुला काही होणार नाही, मी तुला तुझ्या आईबाबांकडे घेऊन जाईल. आणि त्यामुळे त्या मुलीलासुद्धा खूप आनंद होतो. आणि मग सिंधू तिला विचारते की तुला त्या गुंडांनी ज्या ठिकाणी ठेवलं होतं त्या ठिकाणी तू अजून एका मुलीला बघितलं का. आणि मग ती तिला सावीचा फोटो दाखवते. मात्र ईशानी म्हणत असते की नाही ताई, ही मुलगी त्या ठिकाणी नव्हती. आणि ते ऐकून सिंधू काळजीत पडते. त्यानंतर मग ती त्या मुलीला राणीबद्दल विचारते. ती म्हणते की मगाशी त्या ठिकाणी ज्या काकू होत्या त्यांना तर तू बघितलं नाही, पण त्यांचा आवाज याआधी तू कधी ऐकलाय का. आणि त्यावरती मुलगी म्हणते की नाही, मी त्यांचा आवाज याआधी कधीच ऐकला नाही, त्या कोण होत्या मला नाही माहीत. आणि त्यामुळे सिंधू म्हणते की ठीक आहे, आता आपण इथून बाहेर पडूयात. त्यानंतर तू मला तुझ्या घरचा पत्ता सांग आणि मग मी तुला तुझ्या आईबाबांकडे घेऊन जाते. आणि त्यावर ईशानीसुद्धा हो म्हणते. तर दुसरीकडे डॉक्टर राजश्रीला चेक करण्यासाठी घरी आलेल्या असतात. रत्नाकरसुद्धा त्या ठिकाणीच असतो. डॉक्टर राजश्रीचं चेकअप करतात आणि मग त्यानंतर त्या रत्नाकरला सांगतात की काळजी करण्याची काही गरज नाही आहे, आता यांची तब्येत आधीपेक्षा खूप उत्तम आहे, लवकर सुधारणा होत आहे. आणि ते ऐकून रत्नाकरच्याही जीवात जीव येतो. तर राजश्रीलासुद्धा खूप आनंद होतो. तर ऋतुजा आणि रेश्मा लपून त्यांचं बोलणं ऐकत असतात. तर राजश्री डॉक्टरांना म्हणत असते की माझी सिंधू परत आली आहे ना, म्हणूनच मी बरी झाली आहे, सिंधूच माझं औषध आहे. आणि त्यावर त्या डॉक्टरही हसून हो म्हणतात. तर रत्नाकर डॉक्टरांना विचारत असतो की खरंच काळजी करण्याची काही गरज नाही आहे ना. आणि त्यावर त्या डॉक्टर म्हणतात की आता काळजी करण्याची काही गरज नाही आहे, मात्र त्यांनी आराम करायला हवा, म्हणजे त्या अजून लवकर बऱ्या होतील. तर राजश्री त्या डॉक्टरांना म्हणत असते की तुम्ही मला स्ट्रॉंग औषध द्या, म्हणजे मी लवकर बरी होईल, कारण मला माझ्या राघवच्या आणि सिंधूच्या लग्नाची तयारी करायची आहे. आणि ते ऐकून रत्नाकर तिच्याकडे बघतच राहतो. तर बाहेरून ऋतुजा आणि रेश्मासुद्धा डोक्यालाच हात लावतात. तर राजश्री त्या डॉक्टरांसोबत सिंधू आणि राघव यांच्या लग्नाविषयीच बोलत राहते. आणि तिची अशी बडबड ऐकून ते डॉक्टरही आश्चर्यानेच रत्नाकरकडे बघत असतात. मात्र राजश्री काही गप्प बसत नाही, ती फक्त आणि फक्त सिंधूविषयीच बोलत असते. आणि त्यामुळे ऋतुजा आणि रेश्मा लगेच ही गोष्ट रुक्मिणीला सांगण्यासाठी जातात. दुसरीकडे रुक्मिणी फोनवर बोलत असते. तिचं निवडणुकांविषयीचं बोलणं सुरू असतं. तितक्यात ऋतुजा रेश्मा त्या ठिकाणी येतात. ऋतुजा रुक्मिणीला म्हणते की वहिनी, तुम्ही निवडणुकांचा विचार करताय, पण आपल्या घरात काय चाललंय ते बघा आधी. त्यामुळे मग रुक्मिणी विचारते की काय झालं आहे. तर ऋतुजा म्हणते की त्या राजश्री वहिनींना वेड लागले, त्यांना आता राघवचं आणि त्या चोरट्या मुलीचं कृष्णाचं लग्न लावायचं आहे. आणि ते ऐकून रुक्मिणी म्हणते की हे कधीच शक्य होणार नाही, कारण मी या लग्नाला कधीच मान्यता देणार नाही. तर ऋतुजा म्हणते की वहिनी, तुम्हाला कोण विचारते, तिकडे त्या राजश्री वहिनींनी तयारीसुद्धा सुरू केली, त्या काही करून कृष्णाचं आणि राघवचं लग्न लावणारच, आणि त्या किती हट्टी आहेत माहिती आहे ना तुम्हाला. मात्र रुक्मिणी म्हणत असते की ऋतुजा, या घरात मोठं कोण आहे. मात्र ऋतुजा विचार करत बसते. तर रेश्मा पटकन म्हणते की काकू, तुम्ही मोठे आहात. तर रुक्मिणी म्हणते हो, त्यामुळे आता मी जे ठरवेल तेच होईल. आणि आता मला असं वाटते की वेळ आली आहे राजश्रीला सगळं सत्य सांगण्याची, की ती मुलगी सिंधू नाही तर कृष्ण आहे, म्हणजे हा प्रश्नच मिटेल. पण तितक्यात रत्नाकर त्या ठिकाणी येतो आणि तो रुक्मिणीला समजावतो की वहिनी, आपल्याला असं करून चालणार नाही, कारण राजश्री अजून पूर्णपणे रिकवर झालेली नाही आहे, तिची तब्येत अजून पूर्णपणे बरी झालेली नाही आहे, त्यामुळे आपण लगेच तिला हे सत्य नाही सांगू शकत. तर रुक्मिणी म्हणत असते, पण रत्नाकर, अजून किती दिवस आपण हे सत्य लपवून ठेवणार आहोत. आणि तू बघितलं ना, राजश्रीला राघवचं आणि त्या कृष्णाचं लग्न लावायचं आहे. आता काय आपण त्या चोरट्या मुलीला आपल्या घरची सून करून घ्यायचं का. आपल्या घरच्या प्रतिष्ठेचा हा विषय आहे. तर ऋतुजासुद्धा रत्नाकरला हेच सांगण्याचा प्रयत्न करत असते. मात्र रेश्मा म्हणत असते
असते की राघव भाऊजींना तर याबद्दल माहिती आहे आणि तरीही ते लग्नाला तयार आहेत ना, मग आपण तरी उगाच नकार का द्यायचा. मात्र रुक्मिणी तिच्यावरच ओरडत्याने म्हणते की काही झालं तरी त्या मुलीचं राघवसोबत लग्न होणार नाही. आणि रत्नाकरला सुद्धा ती सांगते की काळजी करू नको, मी राजश्रीला इतक्यात काही सांगणार नाही. मात्र तिला लवकरात लवकर या गोष्टीची कल्पना द्यायला हवी. हे सगळं ऐकून रेश्मा मनाशी म्हणत असते की या लोकांना फक्त यांच्या प्रतिष्ठेचं पडलं आहे, राघव भाऊजींचा कोणीही विचार करत नाहीये. तर दुसरीकडे राणी जेव्हा घरी येते त्यावेळी कृष्णा घरातच असते आणि तिला बघून तर राणी खूपच चिडते. ती कृष्णाला रागातच विचारत असते की कुठे गेली होतीस तू आणि ती मुलगी कुठे आहे. तू माझ्या पाठीत खंजीर खुपसला ना, तुला माझ्यासोबत असं वागताना जराही लाज वाटली नाही का? का वागलीस तू माझ्यासोबत अशी? आणि मग ती कृष्णाचा हात पकडून तिला तिच्या खोलीत घेऊन जाण्यासाठी निघते. कृष्णा तिला थांबवण्याचा, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. मात्र राणी खूप चिडलेली असते आणि ती कृष्णावर वाटेल ते आरोप करायला सुरुवात करते. त्यामुळे कृष्णा सरळ तिच्या कानाखाली मारते आणि तिला म्हणते की मी काय बोलते त्याआधी ऐकून घे, उगाच बडबड करू नको. आणि कृष्णाचं असं वागणं बघून तर राणीच घाबरत्याने गप्प बसते. तर कृष्णा म्हणत असते की जर आपण त्या मुलीला तेथून घेऊन निघून गेलो नसतो ना, तर आत्ता तू जेलमध्ये असते. मात्र राणीचा यावर विश्वास बसत नाही. ती म्हणते की काय बोलतेस तू? आणि त्यावर कृष्णा म्हणते की जे खरं आहे ना तेच बोलते. माहिती आहे का तुला ती मुलगी कोण होती ते? आणि मग ती राणीला सांगते की मला एका प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर दे की त्या मुलीला तू कुठून घेऊन आली होती. मात्र त्यावर राणी काहीच उत्तर देत नाही. ती फक्त घाबरूनच कृष्णाकडे बघत असते. तर कृष्णा तिला पुन्हा एकदा विचारते की मी तुला शेवटचं विचारते, मला खरं खरं सांग, ती मुलगी तू कुठून आणली होती. मात्र राणी म्हणते की तुला त्याच्याशी काही घेणं देणं आहे. आणि त्यावर कृष्णा म्हणते की जर त्या लंबूने तुला त्या मुलीसोबत तिथे बघितलं असताना तर तुमची लव्ह स्टोरी सुरू होण्याआधीच संपली असती. तू आत्ता जेलमध्ये असती, एवढं लक्षात ठेव. आणि ते ऐकून राणीला तर मोठा धक्काच बसतो. ती खूप घाबरते. ती म्हणते की हे काय बोलतेस तू? आणि त्यावर कृष्णा म्हणते की जे खरं आहे तेच बोलते मी. तुला माहिती आहे का तरी ती मुलगी कोण आहे ते? लंबू त्याच मुलीचा शोध घेत होता, त्याच मुलीला किडनॅप करण्यात आलं होतं. ती तुझ्या त्या विनूची मैत्रीण आहे. आणि ते ऐकून राणीलाही धक्काच बसतो. ती विचारते की हे तुला कसं माहीत? तर कृष्णा म्हणते कारण आपण लंबूच्या फाईलमध्ये त्या मुलीचा फोटो बघितला होता, तिचं नाव वाचलं होतं. आणि तुला काय वाटलं की तू किडनॅप केलेल्या मुलीला आपल्या आणि आपल्या मावशीच्या गळ्यात अडकवशील का? लाज वाटली नाही का तुला असं वागताना? आणि त्यामुळे राणीच्या तोंडून तर शब्दच फुटत नाही. तर कृष्णा खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की आपण तुला आपली फ्रेंड मानत होतो, तू मात्र आपल्या पाठीत खंजीर खुपसला. आपण तुला वाचवलं, मात्र तरीही तू आपल्यावर वाटेल ते आरोप करते. आणि मग ती तेथून निघून जाते. तर राणी पुन्हा तिच्या जवळ जात म्हणते की कृष्णा, राघवला याबद्दल काही कळलं तर नाही ना? आणि ती मुलगी आत्ता कुठे आहे? त्यावर कृष्णा म्हणते की ती मुलगी नाही, तिचं नाव ईशानी आहे आणि मी तिला तिच्या आई वडिलांकडे सुखरूपपणे सोपवलं आहे. तर राणी म्हणत असते पण आता तू काय करणार आहे? तर कृष्णा म्हणते की मला खरं खरं सांग, त्या मुलीला तू कुठून आणलं होतं आणि तुझा काय प्लॅन होता की त्या मुलीला आमच्या गळ्यात मारून आम्हाला आयुष्यभरासाठी जेलमध्ये टाकायचं होतं ना तुला? तू खरंच खूप पुढचं प्लॅनिंग केलं होतंस गं. आपण तुझ्यावर विश्वास ठेवला, पण तू आपला विश्वासघात केला. आपण तुला फ्रेंड मानली. आपल्याला वाटलं होतं की तुझ्या या थोबड्याप्रमाणे तुझा मेंदूसुद्धा चांगला असेल, मात्र तसं नाही आहे. आणि आता यापुढे आपण तुझ्या पुढे पुढे करणार नाही. आता आपल्याला जे हवं तेच आपण करणार. त्यामुळे राणी घाबरून विचारते की नक्की काय करणार आहेस तू? तर कृष्णा हसतच सांगते की आता आपण या लंबूसोबत लग्न करणार आणि या घरची सून होणार. आणि ते ऐकून राणीला तर काय करावं तेच सुचत नाही. ती खूप घाबरलेली असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत कृष्णा राणीला सांगत असते की आता काही झालं ना तरी आपण लंबूसोबतच लग्न करणार. एवढ्या मोठ्या घराची सून होण्याचा चान्स आपण असा गमावणार नाही. आणि त्यामुळे राणीसुद्धा खूप चिडते आणि ती कृष्णाला धमकी देते की तुला जर राघवसोबत लग्न करायचं असेल ना तर मग बघ आता मी काय करते ते.
तर दुसरीकडे राघव कृष्णाला विचारत असतो की तू आज दुपारी पोलीस स्टेशनमधून मला काही न सांगता नेमकी कुठे गेली होती, परंतु त्यावर कृष्णा काहीच उत्तर देत नाही. त्यामुळे राघवचा तिच्यावरचा संशय अजून वाढतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.